आता ते सिनेमात जे तू मगाशी तुम्ही सांगितलं की राजन विचारे यांनी स्वतःहून आले आणि हे दिलं, सगळं खोटं आम्ही दाखवलं त्याच्यामध्ये. कारण त्याला राजीनामा द्यायला सांगितलं दिघे साहेबांनी, त्यांनी राजीनामा दिला नाही. जेव्हा तो प्रसंग झाला तेव्हा मला त्यांनी बोलवून घेतलं टेंबी नाक्यावर, खांद्यावर माझ्या हात टाकला, ते झाड आहे वीर तिकडे घेऊन गेले. मला म्हणाले एकनाथ तुला मी जबाबदारी देणार नाही. मी बोला साहेब नाही मी पार पाडू शकत, मी आता माझी ते मानसिकता नाही आहे तेवढी. मला बोले तू नाही म्हणू नकोस. मला फार त्यांनी आग्रह केला, ते माझ्यासाठी दैवत होतं. मी त्याचा शब्द मोडू शकत नव्हतो. मला थोडा अवधी द्या. आणि मग मला थोडं आणखी मला तेवढी ताकद माझ्यात नाही आहे. मग त्यांनी मला सांगितलं नाही तू सांभाळशील, मला विश्वास आहे. मग मी वैष्णोदेवीला जाऊन दर्शन घेऊन आलो. मला सभागृह नेतेपद त्यांनी देऊ केलं, पत्र तयार केलं. आता ते सिनेमात जे तू मगाशी तुम्ही सांगितलं की राजन विचारे यांनी स्वतःहून आले आणि हे दिलं, सगळं खोटं आम्ही दाखवलं त्याच्यामध्ये. आता दुसऱ्या सिनेमात ते खरं दाखवणार आहे आम्ही. कारण त्याला राजीनामा द्यायला सांगितलं दिघे साहेबांनी, त्यांनी राजीनामा दिला नाही. ते बोले राजीनामा दे आणि टेबलवर ठेव. त्यांनी दिला नाही. तो रघुनाथ मोरेंच्याकडे गेला. त्यांना सांगितलं हे काय चालू आहे, माझं पद काढून घेत आहेत. मोरे साहेब खूप समजदार होते. तर त्यांनी निर्णय घेतला आहे, तो काही जाणीवपूर्वक घेतलेला आहे, विशिष्ट परिस्थितीत घेतलेला आहे. तू बिलकुल काय इकडे तिकडे काय बोलू नको. दिघे साहेबांना देखील नको ते बोलला. तो सगळं बोलला, दिघे साहेबांनाही बोलला. हे आम्हाला सगळं माहीत आहे. मला पद नकोच होतं. मी शेवटी साहेबांना सांगितलं साहेब असं करू नका. साहेबांनी त्याला बोलून मग साहेबांच्या भाषेत आनंद आश्रमामध्ये आतल्या खोलीमध्ये हे करायला लागलं. आम्ही सिनेमात दाखवलं ते एवढं उलट चांगला दाखवलं आम्ही एकदम. पण चांगला नाही तो, बिलकुल नाही. मगाशी नरेशनी सांगितलं ते बरोबर. मला काल एका पत्रकाराने विचारलं 2 शिष्य उभे आहेत तर लोक कोणाच्या मागे उभे राहतील. तर मला असली शिष्य कोण आहे त्याच्या मागे उभे राहतील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.